आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत निमंत्रण पत्रिका कशी बनवायची, कलर कॉम्बिनेशन कसं घ्यायचं, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेही 5 मिनिटात पत्रिका कशी बनवायची हे पण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ कुठे स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा आता इथे कॅनवा ॲप जे आहे ते ओपन केलेलं आहे. इथे आपल्याला इंस्टाग्राम पोस्ट हे साईज जे आहे ते घ्यायचे आहे. हे पेज जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. बघा आता इथे मी पेज जे आहे ते ओपन केलेलं आहे आणि इथे बघा मला हा फोटो पाहिजे, मी हा भरते आणि इकडल्या पेजवर जे आहे ते मी पेस्ट करते. आणि हा फोटो जो जसा आहे ना तसाच घेतलेला आहे, मी असाच आप वगैरे केलेला नाही आहे. फक्त आपल्याला इथे असं मोठं करून घ्यायचं आहे. मी वाढवून घेते, अशा पद्धतीने मी याला लावून घेते. बघू शकता इथे. तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हा फोटो थोडासा किंचित असा वरती घ्यायचा आहे. बघा मी असा क्रॉप करते, म्हणजे हा टेबल जो आहे ना हा आपल्याला थोडासा किंचित असा क्रॉप करायचा आहे. अशा पद्धतीने मी लावून घेतला. आता इथे आपल्याला कलर या फोटोनुसार कलर कॉम्बिनेशन घ्यायचं आहे. तर अगोदर मी पेजला टच करते, कलर मध्ये येते आणि या अधिकच्या चिन्हावर टच करते. इथे पेन टूल घेते आणि हे बघा येलो कलरची साडी आहे, या साडीवर टच करते आणि इथे डन करते. अशा पद्धतीने आपण कलर कॉम्बिनेशन घेणार आहोत. इथे आपण हे कलर कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. पुन्हा आता इथे मला एक बॉर्डर पाहिजे, त्यासाठी मी एलिमेंट्स मध्ये येते, ग्राफिक्स मध्ये येते आणि इथे मला सर्च करायचं आहे बॉर्डर म्हणून. आणि इथे मी बॉर्डर म्हणून सर्च केलं. बघा किती सुंदर अशा बॉर्डर आलेल्या आहे. आता ही इथे बघा डिझाईनची आहे, तर ही डिझाईन आहे ना पूर्ण डिलीट करते मी पुन्हा घेतलेली. आणि याच्या खाली मॅजिक रिकमेंडेशन ऑप्शन आलेला आहे, 2 नंबरला आहे त्यामध्ये. आता हिला काय करायचं आपल्याला, फ्लिप हॉरिझॉन्टल करायचं आहे. सॉरी, इथे मी व्हर्टिकल केलेलं आहे आणि हिला असं इथे लावून घ्यायचं आणि याचा कलर जो आहे ना तो आपल्याला ब्राऊन करायचा आहे. बघा आता इथे म्हणजे तुम्हाला जर कलर घ्यायचा असेल तर बघा मी अधिकच्या चिन्हावर गेले, पुन्हा पेन टूल घेतलं आणि यांच्या जो केसांचा कलर आहे ना त्या कलरनुसार आपल्याला घ्यायचा आहे. बघा पुन्हा आता इथे आपल्याला सेम तसंच करायचं आहे, किंवा तुम्ही इथून कोड जो आहे ना कोड कलरचा तो पण घेऊ शकता. इथे अशा पद्धतीने मी घेतलेला आहे. पुन्हा इथे डुप्लिकेट केलं. डुप्लिकेट केल्यानंतर एकाला एक जोडून घेतलं मी. बघा मी झूम करून दाखवते. अशा पद्धतीने याला जोडून घ्यायचं आहे आणि पुन्हा इथे असं डुप्लिकेट करायचं आहे. तर मी तुम्हाला इथे कलर कॉम्बिनेशन कसं घ्यायचं हे पण सांगते आणि इथे कशा पद्धतीने लावायचं, कसं घ्यायचं सर्व मी माहिती देते. बघा आता इथे अशा पद्धतीने आपण हे लावून घेतलेलं आहे. आता इथे पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, जे ग्रुप करून घ्यायचं आहे. ही लाईन वगैरे आहे ना मी हे ग्रुप करून घ्यायचे आहे. तर इथे बघा आता मी हे जे नाव आहे ना हळदी कुमकुम, हे सर्व जे नाव आहे ना मी टाईप करून ठेवलेलं आहे. इथे मी हे स्नेह निमंत्रण जे नाव आहे ना हे मी कॉपी करते आणि इकडल्या पेजवरचे आहे ते पेस्ट करते. आता इथे बघू शकता तुम्हाला हे जे नाव दिसत मी हे बाहेरून घेतलेलं आहे. आणि इथे बघा आता आपल्याला हे तिळगुळ घ्या गोड गोड बोला हे जे नाव आहे ना हे सर्व टेक्स्ट माझं मी अगोदरच लिहून ठेवलेलं आहे. हे सर्व मी काय करते, असं कॉपी करते आणि तिकडल्या पेजवर जे आहे ना मी ते पेस्ट करते, म्हणजे जेणेकरून आपलं पत्रिका जे आहे ते लवकर होईल. तुम्हाला काय करायचं, हे टेक्स्ट जे आहे ना ते लिहून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता मी हे सर्व टाईप केलेलं आहे. माझा ग्रुप जो आहे तो मी ओपन करते, पुन्हा मी झूम करते पेज आणि हे नाव आहे ना हळदी कुमकुम हे वरती करते आणि हे जे गणेशा नाव आहे छोटं करते. अशा पद्धतीने मी हे लावून घेतलंय. पुन्हा आता इकडल्या पेजवर येते आणि हे ग्रुप केलेलं मी ओपन करते. पुन्हा इथे जे आहे ना हे सर्व आता मला ग्रुप करायचं आहे. बघा आता मी सर्व ग्रुप करून घेतलेलं आहे आणि इथे पेस्ट करते. बघू शकता इथे मी पेस्ट केलेलं आहे. आता इथे मी हे जे नावं दिसत आहे ना तुम्हाला, हे मी कसे सर्च केले, मी हे नावं सॉरी हे जे तुम्हाला ग्राफिक्स दिसते ना निमंत्रणाच्या खाली मागे बॅकग्राऊंड, हे कसं सर्च केलं मी हे तुम्हाला डिटेल्समध्ये सांगते. अगोदर आपल्याला काय करायचं आहे, इथे मागे एक बॅकग्राऊंड लावायचं आहे. तर ते मी थोडं माझं मिस झालेलं आहे. तर बघा आता इथे फोटोमध्ये येते आणि इथे मकर संक्रांती म्हणून बॅकग्राऊंड म्हणून सर्च करायचं आहे आणि इथे एक असं बॅकग्राऊंड आहे, त्यामध्ये सर्व दिलेलं आहे, पतंग वगैरे तिळगुळ वगैरे सर्व दिलेलं आहे. बघा आता इथे हे बॅकग्राऊंड घेतलं मी आणि याला असं मोठं करून घेते. बघा आता इथे मोठं केलं आणि याची ट्रान्सपरन्सी जी आहे ना आपल्याला ते 10 पर्यंत कमी करून घ्यायचे आहे. तर मी इथे माझ्या चॉईसनुसार मी 10 पर्यंत केलेली आहे. तुम्हाला जर 5 वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही इथे करू शकता कमी जास्त. मी अशी केली आणि याचं जे पोझिशन आहे तर पूर्णपणे बॅकवर्ड करायचं आहे. आता मी हे पूर्णपणे बॅकवर्ड केलं. आता इथे बघा आपण ह्या ग्रुप बनवला होता. आता इथे बॉर्डरचा, इथे काय करायचं आहे आपल्याला, तर ही बॉर्डर जी आहे ना याला टच करून डुप्लिकेट करून घ्यायचं आहे. आता डुप्लिकेट केल्यानंतर पुन्हा हिला व्हर्टिकल करायचं आहे फ्लिपमध्ये जाऊन. आता व्हर्टिकल केल्यानंतर माझं पेज जे आहे मी छोटं करते आणि इथे बघा तुम्हाला याला डॉट दिसणार आहे. डॉट आहे ना पूर्ण खाली असं दाबून द्यायचं आहे, टाकून द्यायचं आहे खाली. तर इथे बघू शकता मी खाली टाकलं. तुम्हाला जर पूर्णपणे पाहिजे असेल तर तुम्ही ते लावू शकता. आता इथे बघा मला हे पुन्हा अशीच लावायची आहे. इथे मी अशी लावून घेते
बघू शकता इथे, आणि पुन्हा हिला डुप्लिकेट करायचं आहे, तर ती ऑटोमॅटिक लागून जाते. अशा पद्धतीने आपण ही पत्रिका बनवलेली आहे. तुम्हाला ही पत्रिका कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता इथे बघा, तिळगुळ घ्या गोळ गोळ बोला, हे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं का इथे आपल्याला काय सर्च करायचं, ग्राफिक्समध्ये मकर संक्रांती बॅकग्राऊंड म्हणून सर्च करा. भरपूर सारे बॅकग्राऊंड येऊन जातात. आणि इथे काय करायचं आहे आपल्याला, तिळगुळ घ्या गोळ गोळ बोला हा जो लिहिलेला मेसेज आहे ना, तर ते तुम्हाला तिथे मिळून जाईल. बघू शकता इथे एक वाक्य म्हणू शकतो आपण त्याला. तर इथे हे जे वाक्य आहे ना, ते वाक्य मी घेतलं आणि याला वेगवेगळं केलं आणि इथे जोडून घेतलं व्यवस्थित. बघू शकता आता इथे, तर त्याचा रेड कलर असल्यामुळे तो दिसणार नाही. तर इथे मी असं झूम करून दाखवते. अशा पद्धतीचं ते वाक्य होतं. आता इथे बघा आपल्याला काय करायचं आहे, हा जो आहे ना, सिम्पल मध्ये मी बॅकग्राऊंड तयार केला निमंत्रणासाठी. तर इथे मी शेपमध्ये आले. शेपमध्ये आल्यानंतर हा जो राऊंडिंगचा शेप आहे ना, मी हा घेतला, याला छोटं केलं आणि छोटं केल्यानंतर याला बॅकग्राऊंडला हे गेली बॉर्डर दिली मी याला. आता मी याला बॉर्डर दिल्यानंतर याला असं छोटं केलं आणि याची साईज जी आहे ना, ती मी बॉर्डरची 2 ठेवली होती. तर इथे अशी बघू शकता, इथे मी पुन्हा इथे डिलीट करते आणि त्याच्यासमोरचे जे ग्राफिक्स लावले आहे ना, मी ते ग्राफिक्स मध्ये जाऊन बुलेट म्हणून सर्च केलं. बघा आता इथे बुलेट सर्च केलं की भरपूर सारे बुलेटचे जे आयकॉन आहे वेगवेगळ्या प्रकारचे ते येऊन जातात. तर मी हा ब्लॅक वाला घेतला होता आणि याला मी ब्राऊन कलर दिला आणि याला इफेक्ट मध्ये जाऊन याला अशी बॉर्डर दिली. आता बघू शकता इथे मी कशी बॉर्डर दिली मी दाखवते. सॉरी, अगोदर मी याचा कलर जो आहे तो बदललेला होता. इफेक्ट मध्ये जाऊन शॅडो मध्ये येऊन मी अशी आउटलाईन दिली होती. आता इथे आउटलाईन मला व्हाईट द्यायची, मी तुम्हाला डेमो म्हणून दाखवते. व्हाईट दिलेली आहे, असं वाढवून घ्यायचं. मी हे फुल वाढवलं होतं. जसं मी आता याला बॉर्डर दिलेली आहे तशीच तुम्हाला सेम इथे हळदी कुंकूच्या नावाला पण द्यायची आहे आणि तिळगुळ घ्या गोळ गोळ बोला या नावाला पण द्यायची आहे. बघू शकता आता इथे अशा पद्धतीने आपण हे जे आहे सर्व बनवलेलं आहे. आणि हे जे नाव आहे ना, मी हे असं वेगळं लिहून इथे असं लावून घेतलंय. ते तो खूप मोठं झालं होतं, छोटं केलं. आणि हा जो आहे ना, स्नेह निमंत्रणाचं जे नाव आहे हे मी बाहेरून घेतलेलं आहे आणि हा फोटो मी बाहेरून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपण हे बनवलेलं आहे. ते बघा, अशी सुंदर आपण ही पत्रिका बनवलेली आहे. ही डाउनलोड कशी करायची, वरती 2 नंबरचा एरो आहे त्यावर टच करायचं, डाउनलोड मध्ये यायचं आणि इथे PNG फॉर्मॅटमध्ये यायचं आहे आणि इथे पेज मध्ये यायचं आहे आणि पहिलं पेज डन करायचं बघा खाली आणि इथे डाउनलोड करून घ्यायचं. आता डाउनलोड झाल्यानंतर ही गॅलरीमध्ये येऊन जाते. बघा इथे हे डाउनलोड झालेली आहे. आता इथे आपल्या गॅलरीमध्ये ते आपल्याला दिसेल. अशा पद्धतीने आपण ही डाउनलोड करून घेतलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कोणत्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडते हे पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.